नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच TET 2026 साठी मित्रांनो बघा जी की आपण आज विषय जे की बघा मित्रांनो गणित या विषयाचे बघा जी की PYQ मित्रांनो प्रश्न आपण आज पाहणार आहोत। ओके मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे 100% परीक्षेमध्ये हेच मित्रांनो येणार आहे, म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच या ठिकाणी करून घ्या। ओके, आता मित्रांनो बघा, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते मित्रांनो बघा 48 तासाच्या आत जर समजा तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात नसेल तर पाठच करून घ्या। ओके, पुढे कारण बघा पुन्हा एक बार सांगत आहे की 100% मित्रांनो परीक्षेमध्ये आपली आजची येणारी प्रश्नसंच असणार आहेत। ओके, पुढे प्रश्न पहिला बघा कशा प्रकारे बघा जी की मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे। तर बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज जे की 640 रुपये व चक्रवाढ व्याज 662 रुपये होते, तर मुद्दल किती या प्रकारचं बघा जी की मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता मित्रांनो बघा, एका रकमेचं 2 वर्षाचं सरळ व्याज 640 व चक्रवाढ व्याज बघा जी की 662 रुपये आहे। ओके, तर आपल्याला बघा जी की मुद्दल याची काढायची आहे। ओके, आता मित्रांनो बघा पहिलं काय करू आपण, जे की 1 वर्षाचं या ठिकाणी सरळ व्याज काढून घेऊ की आता 2 वर्षाचं या ठिकाणी चांगलं आहे म्हणून आपण काय करू, पहिलं 1 वर्षाचं सरळ व्याज काढू। ओके, तर आता 1 वर्षाचं मित्रांनो जे की सरळ व्याज काढण्यासाठी काय करतो मी, बरोबर इथं घेतो 1 वर्षाचे सरळ व्याज। ओके, आता मित्रांनो बघा, जर 2 वर्षाचं सरळ व्याज जर 640 रुपये असेल तर 1 वर्षाचं सरळ व्याज हे बघा याच्या निम्म असेल। ओके, म्हणजे किती, तर बघा जे की याला सरळ 2 न भागा जे की 6 बेदोनी 4 आणि वरचं 0 म्हणजे जवळपास किती 320 रुपये हे बघा जे की मित्रांनो हे आलं आपल्या 1 वर्षाचं सरळ व्याज। ओके, आता पुन्हा मित्रांनो बघा या ठिकाणी मी काय करतो, या आपल्या 2 वर्षाच्या सरळ व्याजातून काय करतो बघा, पहिलं हे चक्र व्याज घेतो बघा जे की किती आहे, चक्रवाढ व्याज 672। ओके, पुन्हा यातून मी किती हे 2 वर्षाचं सरळ व्याज जे की 640 रुपये मायनस करतो। ओके, हे किलो 640। आता जर समजा या ठिकाणी हे 672 मधून जर मी 40 मायनस केलो तर उरले किती बघा जे की मित्रांनो उरले 32। ओके, हे 32 रुपये उरले। आता मित्रांनो बघा आपल्याला काय करावं लागते, जे की मुद्दल या ठिकाणी काढायचे। ओके, आता मुद्दल काढायसाठी बघा जे की आपल्याला पहिलं मित्रांनो या ठिकाणी टक्केवारी काढून घ्यावी लागते। ओके, टक्केवारी आता जी की टक्केवारी मित्रांनो आपण बघा जी की सर्वप्रथम आता काढून घेऊ। ओके, टक्केवारी काढण्यासाठी काय करू, तर दर, ओके टक्केवारी म्हणजे दर आपल्याला काढायचा आहे। ओके, म्हणून मी काय करतो बघा या ठिकाणी आपल्याला फरक किती भेटला आहे दोन्ही व्याजातला, तर 32 रुपये बरोबर या ठिकाणी मी काय करतो, थोडंसं हे घेतलो 32 रुपये। ओके, पुन्हा गुणाकारात घेतो 100%, गुणाकारात घेतलो 100% आणि मित्रांनो आपलं 1 वर्षाचं सरळ व्याज किती, तर 320 रुपये हे घेतो छेदामध्ये 320 रुपये। ओके, लक्षात घ्या बघा, लक्षात ठेवा। आता हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, 32 उरले किती 10%। मित्रांनो बघा हा आपल्याला बघा जी काही ठिकाणी भेटले जे की रास म्हणजे जे की बघा दर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे भेटलेलं आहे। आता आपल्याला पूर्ण काय काढायचं आहे, तर आता बघा जी की मुद्दल काढायची आहे आपल्याला। ओके, तर मुद्दल बरोबर बघा जे की मित्रांनो आता मुद्दल काढायचं सूत्र काय आहे, तर जे की बघा सरळ व्याज आपल्याला अगोदर ठिकाणी घेणं आहे किंवा शेवटी घेणं आहे। ओके, म्हणून मी काय करतो बघा या ठिकाणी जे की पहिलं काय करतो, आपलं मुद्दल आपल्याला आता मुद्दलच काढायचे आहे ना, म्हणून मुद्दलला मानतो x। ओके, किती वर्षाच्या बघा जी की 2 वर्षासाठी मित्रांनो, म्हणून हे घेतलं 2। पुन्हा गुणाकारात दर किती, हे 10% दर। ओके, छेदामध्ये टक्क्याच्या खाली घेतो 100% आणि बघा आपल्या या ठिकाणी जी की मित्रांनो एकूण सरळ व्याज किती आहे, तर सरळ व्याज आहे बघा जी की 640 रुपये, म्हणून हे घेतलो 640 बरोबर। आता करा मित्रांनो याचा गुणाकार, जे की हे 640ला 640 जशास तसं आणि गुणाकारामध्ये हे छेदामध्ये जे खाली 100 आहे हे आलं वरी अंशात आणि मित्रांनो अंशामध्ये हे जे 2 गुणाकारात 10 आले हे गेलं बघा छेदामध्ये 2 गुणाकारात 10। ओके, 1 मिनटं सॉरी, आता हा 1 0 कट, हा 1 0 कट, बे 1 बे, बे 3 6, बे 2 4 आणि बे 0 0 म्हणजे किती आलं, हे 320
गुणाकारात 10. आता मित्रांनो बघा 320 एक 320 आणि ह्या समोरचा 1 झिरो म्हणजे जवळपास 3200 रुपये मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपलं मुद्दल असणार आहे. ओके, तर मित्रांनो जे की 3200 रुपये बघा आहे का पर्यायामध्ये तपासून घ्या. तर मित्रांनो आहे बघा जे की क्रमांक बघा जे की बघा 3200 रुपये मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो जे की बघा या पद्धतीने आपण एकदम कमी वेळामध्ये बघा जे की या प्रश्नाचं मित्रांनो आपल्या अशा प्रकारचे जे की या ठिकाणी आपण आन्सर काढू शकतो. ओके, पुढे आता बघा मित्रांनो ही जी पद्धत आहे बघा ही तुम्ही पद्धत लिहून घ्या, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये बघा जे की हीच जर समजा तुम्ही या ठिकाणी पद्धत जर आजमावली तर मित्रांनो जे की तुमचं हे गणित बघा की कमीत कमी वेळेमध्ये सुटल. ओके, म्हणून मित्रांनो बघा हे नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढे आता पुढचा प्रश्न बघा. तर बघा आता मित्रांनो दुसरा प्रश्न काय म्हणतो, 700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 45 सेकंद वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल? या प्रकारचा बघा जी या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता मित्रांनो बघा या ठिकाणी बोगद्याची लांबी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा जी की मित्रांनो या ठिकाणी पहिलं आता अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना बघा जी की पहिलं गाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी या ठिकाणी आपल्याला प्लस करून घ्यावी लागते. ओके, आता जसं की बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो उदाहरणामध्ये बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जे की कसं सोडवायचं आहे. ओके, आता बघा जे की मित्रांनो या ठिकाणी एक तुम्हाला सूत्र सांगतो अगोदर, ते सूत्र तुम्ही लक्षात घ्या म्हणजे बघा की तुम्हाला पुन्हा गणित सोडवताना या ठिकाणी अवघड जाणार नाही, सोपं जाणार. ओके, आता अंतर हे सूत्र काय आहे, तर अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ. ओके, पुन्हा गुणाकारात 5/18 असं बघा की मित्रांनो ह्या ठिकाणी सूत्र आहे. ओके, तर आता कशा प्रकारे सोडवू शकतो अंतर. आता अंतर बघा मित्रांनो अंतर म्हणजे देखील बघा हे आपल्याला बोगद्याची लांबी असं म्हणता येते. ओके, म्हणून आता काय करतो मी हे पहिलं घेतो 700 मीटर आगगाडीची लांबी. ओके, बरोबर घेतलो हे 700 मीटर. ओके, प्लस आता आपल्याला काय काढायचं आहे तर बोगद्याची लांबी, तर ती तर माहीत नाही म्हणून तिला आपण मानतो x. ओके, पुन्हा बरोबर. ओके, आता वेग किती आहे तर वेग आहे 60 किमी गुणाकारात वेळ किती 45 सेकंद गुणाकारात 5/18ला 18 जशास तसं आलं. ओके, आता करा बघा जे की मित्रांनो याचा पुन्हा गुणाकार भागाकार. ओके, आता जसं की 3 भाग देतो 3 सांग 18 3 1 3 उरलं 1 3 5 15. ओके, 3 5 15 पुन्हा इथं आलं किती 6 हे 6 1 6 6 10 60. ओके, आता मित्रांनो बघा हे बरोबर 700ला 700 प्लस हे x. ओके, पुन्हा बघा आता आलं हे x बरोबर आता हे घ्या 10. डायरेक्ट मी काय करतो आता हे 10ला 10 असू द्या, 1 मिनटं हे 15ला 15 असू द्या तसं बरोबर इथं घेतो हे 15ला 15 आणि गुणाकारात 10 5 50 आलं. ओके, आता 15 5 75 समोरचा 1 0 म्हणजे जे की 775 आपल्याला भेटलं म्हणून बरोबर घेतलो या ठिकाणी मी जे की 750. ओके, सॉरी 750. आता पुढचं गणित कसं तर आता मित्रांनो बघा जे की डायरेक्ट हे x बरोबर आलं हे 750 आणि मित्रांनो आता हे जे 700 बघा इकडं प्लसमध्ये आहे या साईडला आलं मायनसमध्ये. आता जर या साईडला मायनसमध्ये आलं तर उरलं किती 750मधून 700 गेल्यावर उरलं बघा की फक्त 50 म्हणजे बघा की मित्रांनो आपल्या बोगद्याची या ठिकाणी लांबी असणार आहे. म्हणजे जे की बघा क्रमांक ब मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, थोडीशी माझी हँडरायटिंग काय तेवढी चांगली नाही परंतु बघा थोडंसं समजून घ्या. ओके, जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो बघा जे की तुम्ही या ठिकाणी 100% समजून जाल. ओके, कारण बघा मित्रांनो एकदम सोपी मेथड आहे ही. ओके, तर पुढे आता पुढचा प्रश्न बघा जे की तिसरा काय म्हणतो आणि कशा प्रकारे सोडवायचा आहे. बघा मित्रांनो तिसरा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तर ती म्हणजे काय मित्रांनो बघा या ठिकाणी आपली TET ही परीक्षा जर तुम्हाला समजा पहिल्याच प्रयत्नात ठिकाणी क्रॅक करायची असेल पास करायची असेल तर यासाठी मित्रांनो बघा आपण एक अत्यंत उपयुक्त असा जवळपास 5000 अशा प्लस प्रश्नांचा आपण बघा जी की अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा बघा जी की मित्रांनो आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजून हा आपला महाठोकळा जर खरेदी केलं नसेल तर लगेच मित्रांनो
वेळ लावू नका, आपला हा महाठोकळा खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे तर बघा की या साईडला मी नंबर देत आहे माझा 7414 939307. मित्रांनो हा माझा क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त 150 रुपये तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करून बघा की याच नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा की तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. क्रमांक काय आहे 7414 939307 हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केलं तर तुम्हाला बाजारात भेटणारं कोणतंही 1000, 1200, 1500 रुपयाचं बुक या ठिकाणी खरेदी करण्याची गरज भासणार नाही. ओके आणि कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त तुम्हाला ठिकाणी मित्रांनो आपल्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो आपला महाठोकळा बघा की या ठिकाणी एक उत्तम असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका. 150 रुपये सध्याच्या घडीचा विचार केला तर खूप कमी रक्कम आहे. म्हणून लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके, आता तिसरा प्रश्न बघा की कशा रीतीनं सोडवायचा आहे. आता अ हा एक काम 10 दिवसात संपवितो तर ब हा तेच काम 20 दिवसात संपवितो. जर अ ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम ब ला किती दिवसात पूर्ण करावे लागेल किंवा ब किती दिवसात पूर्ण करेल या प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा दोघं जण आहेत अ आणि ब. ओके, आता मी काय करतो, पहिलं अ मांडतो, नंतर मांडतो ब. आता बघा अ हा मित्रांनो एक काम 10 दिवसात करतो तर हेच काम बघायचे की ब हा 20 दिवसात करतो. ओके, तर पुन्हा काय झालं, जर अ ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके, म्हणून आता काय करू, आता पुढची प्रोसेस करण्यासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला या दोन्ही संख्यांचा लसावी घ्यावा लागला. ओके, आता लसावी म्हणजे काय तर लसावी म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला मित्रांनो या दोन्ही संख्यानं पूर्णपणे भाग केला पाहिजे. ओके, तर मी आता कोणती संख्या मानू तर ती म्हणतो बघा की 20 ही संख्या. ओके, आता मी 20 मानतो, ही लसावी. ओके, आता इथं घेतो बघा लसावी लिहून. ओके, आता बघा की कशा प्रकारे या लसावीला आपण भागू शकतो तर 10 दोन्ही 20 आणि 20 एक 20. ओके, आता हे 2 आणि 1 काय आहे मग तर ही आहे बघा की मित्रांनो अ आणि ब च्या कामाची क्षमता. ओके, ही आहे बघा की अ आणि ब च्या कामाची क्षमता. ओके, आता ब अ हा 2 तासात एक काम करतो तर ब हा बघा की 1 तासात एक काम करतो. अशा प्रकारे मानून घेऊ पुढे. आता बघा मित्रांनो, आता आपल्याला ठिकाणी काय करायचं आहे तर आता बघा की पहिलं अ हा काय केला, अ हा बघा की काय केला तर 3 दिवस काम केला आणि तो सोडून गेला. म्हणून मी काय करतो, हे 3 दिवस घेतो आणि गुणाकार त्याचं काम किती आहे तर अचं 2 आहे. ओके, कामाचा भाग हा 2 आहे म्हणून बघा की 2 घेतो. आता 3 दोन्ही 6 झालं. ओके, 3 दोन्ही 6. म्हणून आता मी काय करतो, पुन्हा हे 6 मित्रांनो टोटल आपलं काम किती आहे तर लसावी म्हणजे काम तर 20. या बघायचे की 20तून मित्रांनो मी काय करतो, हे 6 करतो मायनस, हे 20 घेतलो आणि या 20मधून हे 6 केलो मायनस. तर आता किती उरले 14 उरले. आता मित्रांनो हे 14 आपलं फायनल आन्सर आहे. हे कसं माहीत आहे तर हे माहीत करण्यासाठी बघा की आता आपल्याला शेवटचं काय करावं लागेल तर हे 14 घ्या आणि या 14ला हे बघा की बचं काम मित्रांनो किती आहे बघा, कामाची कॅपॅसिटी तर 1 आहे. ओके, म्हणून या 14ला या 1नं भागून घ्या. आता या जर 1नं 14ला भागलं 1 1 1 आणि 1 4 4 तर हे 14 मित्रांनो बघा की आपल्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर आता बघा मित्रांनो 14 या ठिकाणी जे की पर्यायामध्ये आहे काय तर 12 10 आणि परत बघा की 12 या ठिकाणी पडलेलं आहे आणि शेवटी यापैकी नाही. तर आता बघा मित्रांनो तुम्हाला बघा की गोंधळण्यासाठी असे देखील पर्याय ठिकाणी जे की दिले जातात. ओके, जसं की 12 10 किंवा आपण या ठिकाणी जे की 12 नाही म्हणून तर या ठिकाणी म्हणू आपण 11 दिवस. ओके, तर आता यापैकी पर्याय कोणता बरोबर असेल तर तो म्हणजे जे की बघा क्रमांक ड यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर का तर या ठिकाणी बघा की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा की 14 आलेलं आहे आणि 14 या ठिकाणी पर्यायामध्ये नाही. म्हणून बघा की क्रमांक ड यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता पुढचा प्रश्न बघा जे की कशा रीतीनं आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा एक टाकी 2/5 भरली आहे. जर टाकीत 16 लिटर पाणी टाकले तर ती टाकी 6/7 भरते तर त्या टाकीची क्षमता किती आहे या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता मित्रांनो बघा या प्रश्नाचं जे की आपण उत्तर कशा रीतीनं काढू शकतो तर आता बघा जे की आपण योग्य प्रकारे मित्रांनो या प्रश्नाच्या बघा की उत्तराची
मांडणी करून घेऊ. आता काय म्हणलं आहे 2/5 भरली आहे म्हणून मी काय करतो अगोदर हे 2/5 घेतो. ओके, पुन्हा काय घेतो एक्स म्हणतो, पुन्हा याच्या बाद एक्स म्हणतो आणि पुन्हा जर टाकीत 16 लिटर पुन्हा पाणी टाकलं म्हणून बघायचं की आपण पुन्हा बघायची की एवढी भरली असताना देखील 16 लिटर टाकत आहे म्हणून पुन्हा या ठिकाणी मी +16 करतो. ओके, पुन्हा +16 बरोबर टाकले असता ती पाणी बघा 16 लिटर पाणी टाकले असता ती टाकी पुन्हा 6/7 भरते. तर त्या टाकीची क्षमता किती? ओके, 16 लिटर टाकल्याने देखील ती टाकी पुन्हा बघायची की 6/7 भरते. ओके, म्हणून बरोबर काय करतो 6/7 घेतो आणि पुन्हा बघा याच प्रकारे शेवटी एक एक्स घेऊन टाकतो. आता बघा मित्रांनो, जे की या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बघा आता काय बघा डायरेक्ट मित्रांनो, आता हे 16 आता बघा जे की हे 16 बरोबर 6/7. ओके, आता 6/7 मित्रांनो, आता बघा जे की 6 गुणाकारात एक्स असं या ठिकाणी आहे म्हणून 6x या ठिकाणी येणार. ओके, पुन्हा आता मित्रांनो बघा या ठिकाणी 2/5 एक्स बघा जी ठिकाणी प्लसमध्ये आहे म्हणून आता इकडं हे आलं मायनस. जसं की आता 2 गुणाकारात एक्स झालं किती 2x, हे आलं वरी आणि खाली आलं हे 5. आता बघा मित्रांनो हे जे की 16ला बरोबर 16ला 16 जशास तसे आणि याचा करा आता बघा जे की तिरपी वजाबाकी. ओके, आता तिरपी वजाबाकी कशी अशी आणि अशी होते. आता जसं की 7 गुणाकारात 2x झाली किती 14x मायनस 6×5 30x आले. ओके, आता छेदामध्ये 7×5 35 आलं. ओके, आता मित्रांनो बघा पुन्हा हे 16 बरोबर जर 30मधून 14x गेले तर उरले किती 16 की 16 उरले 16x आणि छेदामध्ये हे आले 35. ओके, तर आता मित्रांनो बघा पुन्हा या ठिकाणी बघा जी की कशा प्रकारे मांडणी आपल्याला करायची आहे. आता मित्रांनो बघा जे की हे जे मित्रांनो आपलं 16x आहे. ओके, हे आहे बघा जी की 16x. आता मित्रांनो बघा जी की आता बरोबरला बरोबर हे 16ला 16 जशास तसे आणि मित्रांनो आता गुणाकारात ह्याच्या छेदामध्ये खाली 35 आहे मित्रांनो, हे आलं बघा जी की अंशामध्ये. ओके, आणि हे अंशातलं 16x बघा जी की खाली गेलं. आता हे x इथला आलं समोर आणि 16 गेलं खाली. आता 16×1 16 16×1 16 उरले किती जे की 35 मित्रांनो, म्हणजे आपल्या प्रश्नाची की ठिकाणी 35 उत्तर बघा जे की असणार आहे. ओके, तर जे की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की ठिकाणी उत्तर असणार आहे. जे की बघा या पद्धतीनं मित्रांनो आपण आपल्या प्रश्नात जे की उत्तर काढू शकतो. ओके, लक्षात ठेवा. पुढे 5वा प्रश्न बघा जे की कशा अर्थीनं आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा मित्रांनो प्रश्न काय म्हणतो, एका आयताची लांबी व रुंदी 4/7 या गुणोत्तरात आहे. जर परिमिती 88 सेमी असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो बघा आता एक आयत आहे, त्या आयताची लांबी आणि रुंदी किती 4/7 आहे. ओके, ही आहे लांबी आणि लांबी ही आहे रुंदी. ओके, आता 4/7 म्हणजे किती आपण मानू हे 4x लांबी आणि रुंदी मानू 7x. ओके, आता बघा पुन्हा मित्रांनो जी की या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं आता उत्तर ठिकाणी काढायचं आहे. तर पहिलं बघा आता क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काढून घ्यायला त्या आयताची परिमिती. पहिलं मी काय करतो आयताची काढून घेतो परिमिती. ओके, परिमिती बरोबर 2x कंसामध्ये लांबी प्लस रुंदी बघा जी की असं या ठिकाणी आपलं सूत्र आहे आयताच्या परिमिती काढायचं. तर आता परिमिती आहे बघा जी की आपल्याला 88 सेमी दिलेली आहे म्हणून बघा जी की हे 88 सेमी परिमिती घेतलो बरोबर हे 2 गुणाकारात लांबी किती तर 4 आणि किती लांबी किती 4 आणि रुंदी ही 7. ओके, आता पुन्हा बरोबर हे 88ला 88 बरोबर 2 गुणाकारात 4 आणि 7 11. आता पुन्हा बरोबर बघा जी की 88 बरोबर 11 दुनी 22. जर आता 22ने जर आपण बघा जी की 88ला भागलं तर आलं किती 4. परंतु 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय तर नाही. तर का नाही बघा आता पुन्हा बघा जी की आपल्या ठिकाणी मित्रांनो जी की या ठिकाणी शेवटचं आन्सर काढावं लागणार आहे. तर ते म्हणजे काय मित्रांनो, आता आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर क्षेत्रफळ काढायचं बघा जी की सूत्र काय आहे तर क्षेत्रफळ काढायचं मित्रांनो बघा जी की क्षेत्रफळ काढायचं सूत्र हे
लांबी गुणाकारात रुंदी असं आहे. ओके, आता बघा मित्रांनो, जी की लांबी किती आहे या ठिकाणी 4x आपण मांडली 4x. ओके मित्रांनो, बघा जी की या ठिकाणी 4x गुणाकारात रुंदी किती मांडली 7x. ओके, आता बरोबर मित्रांनो, पुन्हा हे 4ला 4 गुणाकारात xची किंमत 4 आली, हे घेतले आपण 4 16. पुन्हा बघा हे 7 किती, हे 7ला 7 पुन्हा xची किंमत किती मांडल्या 4 मांडल्या, हे 4 घेतलं 7 चोक 28. आता मित्रांनो काय करा, हे डायरेक्ट 16 गुणाकारात 28 किंवा 28 गुणाकारात 16 करा. आता मी काय करतो 28 गुणाकारात 16. आता 16 8 128 म्हणून या ठिकाणी आलं 8, उरले किती 12. 16 दोन्ही 32, 32 आणि 12 मित्रांनो जी की जवळपास 44 म्हणजे 448. बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर बघा जी की क्रमांक ब 448 बघा आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे. ओके, तर जे की बघा मित्रांनो या पद्धतीनं आपण या ठिकाणी बघा जी की प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, लक्षात ठेवा, थोडंसं माझी हँडरायटिंग तेवढी काही चांगली नाही, परंतु जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर 100% मित्रांनो बघा जी की या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देत आहे की समजून जाईल. ओके, एकदम बघा सोप्या पद्धतीने मित्रांनो जी की या ठिकाणी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा जी की कशा रीतीने मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा आता कविता, अक्षता व दिशा यांच्या वयाची सरासरी 16, कविता व अक्षता यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर दिशाची वय किती. आता मित्रांनो बघा कविता, अक्षता, दिशा तिघीजणी, या तिघी जणांची वयाची सरासरी किती 16. ओके, 16 त्रिक 48 घेतलो. पुन्हा बघा जे की व यांच्या वयाची बेरीज, पुन्हा कविता व अक्षता यांच्या वयाची बेरीज 14 म्हणजे किती दोघी जणांच्या वयाची बेरीज 14 आहे. ओके, हे 14 पुन्हा 14 दोन्ही 28. तर शेवटी बघा जे की दिशाचं वय किती म्हटलं. आता जर मी या 48मधून जर हे 28 जर वजा केलो तर उरले किती मित्रांनो बघा की जवळपास 20 वर्ष आपल्या प्रश्नाचं जे की ठिकाणी उत्तर असणार आहे, जे की क्रमांक अ. ओके, लक्षात ठेवा. आता मित्रांनो बघा ही होती आपली आजची जे की महाटीईटी एक्झाम 2026च्या संदर्भातली मोस्ट PYQ अशी बघा की प्रश्न संच. ओके, टीईटीसाठी गणित आणि बुद्धिमत्तेचे. ओके, जे की PYQ प्रश्न संच होतील. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. अजून आपल्या चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.